सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सन्माननीय राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। Cái này là cái problem mà cũng làm trên đây lại đi đó xanh नमस्कार, मी राजेंद्र निकम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा संघटक, रस्ता स्थापना विभाग। आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनासमोर आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। लाक्षणिक उपोषणाचा अर्थ म्हणजे आम्ही कशासाठी केलेलं आहे, इथून 8 किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं गाव आहे उजाड कुसुंबा गाव म्हणून, आणि 6 नंबर हायवे याच्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। ह्या गावाची समस्या अशी आहे की आपण वडलोपारचीमध्ये ज्या टायमाला आपण विहिरीतनं पाणी ताणत होतो, तर आज पण त्या गावामध्ये आजच्या दिवशी पण 30 घटना आहे, बरोबर। तर त्यामुळे त्या गावातील लोकांच्या अशा समस्या आहेत की त्यांना आज पावतो पण ते विहिरीतनं पाणीच ओढावं लागतंय। ओढल्यानंतर त्या पाणी ना शुद्ध असतं, त्याच्यामध्ये जीवजंतू वगैरे काय पडलेले असतात, त्यांना ते गाडून पाणी प्यावं लागतं। आता या अधिकारी लोक काय असतात, यांना बिस्लरीच्या बाटल्यांची सवय लागलेली, तेव्हा या गरीब लोकांनी काय करायचं, यांना त्याची सवय नाही लावायची का, यांना त्या बिस्लरीतच जाऊ द्या, तुम्ही साधं नळाचं पाणी तर द्या, त्यांना गटारी तर बनवून द्या, रस्ते बनवून द्या, पण याच्यापैकी तुम्ही एकही वस्तू त्यांना बनवून दिलेली नाही। एक छोटीशी टाकी बनवून दिली, तिची फक्त हाईट 20 फूट आहे, त्या 20 फुटाच्या टाकीमध्ये आजपर्यंत एक थेंब सुद्धा यांनी टाकलेला नाही। आणि त्या गावाला पाण्या कसं काय पाजतील, ज्याचं हे त्यांचं दुर्दैव आहे गाववाल्यांचं की यांना या हरामखोर जे अधिकारी लोक असतील यांनी त्यांना त्या सुविधा पुरवलेल्या नाही, आणि त्या ठिकाणचे सरपंच ग्रामसेवक जे असतील हे हात मिळवून यांनी केलेली आहे। आजपर्यंत 5 वर्षामध्ये 14 वित्त आयोगाचा निधी आलेला होता की 3,80,30,00,000 रुपये एवढा कागदपत्री निधी आलेला आहे। तो कागदपत्रीचा हिशोब माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छितो, काही प्रॉब्लेम नाही, कारण की माझ्याजवळ सबूत आहेत, म्हणून मी इथपर्यंत उपोषणाला बसलेला आहे। कारण ह्या गावकऱ्या जे लोक आहेत त्यांच्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा नाही, ना त्यांना शिक्षण व्यवस्थित आहे, ना त्यांच्या दारापुढे गटार आहे, ना रस्ते आहेत, ना पाणी आहे, ना शौचालय आहे, ना त्यांना घरकुल आहेत। मग या लोकांनी काय केलेलं आहे, यांचा दोष काय आहे त्या ठिकाणी, तर हरामखोर जे लोक असतात, आमदार असो, खासदार असो, जिल्हाधिकारी असो, BDO असो, सरपंच असो, तहसीलदार असो, प्रांताधिकारी असो, कसिओ असो, हे लोकांनी आम्ही यांना 1.5 महिन्यापासून वारंवार पत्रव्यवहार चालू आहे, यांना निवेदन चालू आहे, स्मरणपत्र दिलेले आहेत, तरी पण हे लोक या ठिकाणी लक्ष नाही देत। तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्ही माझी धमकी समजा की चेतावणी समजा की आमचं आंदोलन समजा, ज्या दिवशी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या 15 तारखेपर्यंत, म्हणजे 15 दिवसाच्या आतमध्ये एक तर जिल्हा कार्यालय फोडेल, एक तर BDOचं कार्यालय फोडेल, एक तर CO चं कार्यालय फोडेल, आणि ग्रामपंचायत राहूच देणार नाही। एवढं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्हाला डायरेक्ट हित करतोय, कारण की कसं आम्ही संतापलेले आहेत। आता आम्हाला राजसाहेबांचा आदेश आहे, पहिले हात जोडायचं, हात नाही त्यांनी जोडून तुमचं काम नाही केलं तर यांना डायरेक्ट हात सोडायचं, हे आम्हाला आमच्या राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे। तर आता मी 3 वेळेस झाले माझे ट्रीम कंडिशन, पहिल्या वेळेस निवेदन दिलेले, दुसऱ्या वेळेस स्मरणपत्र दिलेलं, आता तिसऱ्या वेळेसचं ही उपोषण आहे। 4थ्या वेळेस काय होईल, यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केले, मला मध्ये टाकले, या लोकांसाठी मी मध्ये बसायला सुद्धा तयार आहे। पण माननीय जिल्हाधिकारी साहेब आमची दखल लवकर घ्या, अन्यथा हे आंदोलनाचं भयानक होणार आहे की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात गाजेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण की आमचा जो संताप आहे तो आता डोक्याच्या वरती गेलेला आहे, हे जे नाकाच्या वरतीचं पाणी जातं नाही, पाणी तुम्ही काढून टाकलेलं आहे। आता तुमच्याकडे 15 दिवस आहेत, मी 10 दिवस सांगणार होतो, पण दिवाळीच्या 5 दिवस आपण सुट्या पकडून चाला, पण आम्ही 15 दिवस म्हणजे येत्या 25-26 तारखेला हे आंदोलन मोठ्या प्रमाणात राहील। तुम्ही असं नका समजा की आमच्या मागे कोणी नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इथं ताकद कमी आहे, या गोष्टीला आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक
एक पण असला तो 100ला भारी, एवढं तुम्ही पक्ष एवढं तुम्ही लक्षात घ्या. आमचे 10 लोक पण आलेत, आम्ही 1000ला भारी आहेत. आम्ही 10 लोकांना तुम्ही मध्ये टाका की काही करा, पण एवढं लक्षात घ्या की तुमचं कार्यालय फुटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.